दादासाहेब, आम्ही जेव्हापासून रथयात्रा 28 वर्षापासून सुरू केलेली आहे, तर जे मुस्लिम बांधव आहेत, हे जे पायी चालणारे, फक्त आपल्या शिरपूरचा मानाचा रथच नव्हे, तर खानदेशातून येणारे लाखो भाविक, दोंडाईचा, सिंदखेडा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्ह्यातून जे पण शिरपूर, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, सगळीकडनं गावोगावाहून प्रत्येक घरातून भाविक यात्रेला येत असतात. 3-3, 4-4 महिन्याचे बाळसुद्धा त्यांच्याजवळ यात्रेला महिलांकडे असतात. पण तो आमचा जो अनुभव आहे मुस्लिम बहुल एरियामधला, की लोक मुस्लिम बांधवही एवढे सहकार्य करतात की ठिकठिकाणी थंड पाण्याचे त्यांनी स्टॉल लावलेले असतात. ठिकठिकाणी थंड पेय, सरबत वगैरे याची ते दक्षता घेतात. यात्रेकरूंना सरबत वगैरे पाजत असतात. तर मुस्लिम एरियामध्येही चांगल्या प्रकारे भाविकांना सहकार्य लाभत असतं. काळजीपूर्वक तेही भाविकांना त्यांच्या पद्धतीने जसं सहकार्य करता येईल ते करत असतात. रात्री आणि दिवसमध्ये यात्री प्रवास करतात. महिला पण होते, हो, मुली पण होते. हो. आजपर्यंत कधी असं घडलं का कोणी महिलाला या मुलीला काय त्रास झालेला? नाही, या गोष्टीत तर मी 100% सांगतो की म्हणजे महिलांच्या विषयी असो का मुलींच्या विषयी असो, असं काही अनुचित प्रकार अजूनपर्यंत काही घडलेला नाही आणि घडायला पण नाही पाहिजे. काय तर यासाठीच आम्ही सगळ्यांच्या भेटीगाठी घेतो आहेत आणि सगळ्यांच्या विचारमय करून, सगळ्यांना विनंती करून, जो काही हा येणारा आपल्या शिरपूरचा मानाचा रथोत्सव आहे, हा सुखरूपरित्या पार पाडावा ही आपली सगळ्यांची जिम्मेदारी आणि एक सगळ्यांची एक हे बनते, काळजीपूर्वक सर्व जिम्मेदारी बनते. ती जिम्मेदारी आपण सगळ्यांनी निभवावी आणि ह्या रथामध्ये आनंद घ्यावा, आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा हीच विनंती करतो. आपण किती वर्षापासून शिरपूरचा रथ आणत आहात? ही यात्रा तर खूप वर्षापासून, शेकडो वर्षापासून यात्रा सुरू चालू आहेत. पण आमचे आई वडील बैलगाडी वगैरे घेऊन रहदारी मार्गाने पायी चालत असायचे. दोघीकडनं ते पायी जात असायचे, पायी परत घरी जात असायचे. पण दिवसेंदिवस जसं काही आपला प्रोग्रेस होतोय, आपल्या कामात चांगल्या प्रकारे सुधारणा होत आहे, तर मागील 28 वर्षापासून एक रथाचं आयोजन केलं गेलं. जे आई भगवतीचे त्याच्यामध्ये प्रतिमा असते आणि त्या रथामध्ये माझे आई वडील असतात. तर ही प्रथा 28 वर्षापासून अखंडित चालू आहे आणि ही प्रथा चालू असताना गावोगावी या रथाचे, मानाच्या रथाचा म्हणून एक मानवंदना आहे आणि लोक आवर्जून 15-15 दिवसापासून या रथाची वाट बघत असतात. तर आम्ही यावर्षी एक लक्षपूर्वक आयोजन करून आणि जे काही मालेगावकर पत्रकारिका, जसा याचा आधारस्तंभ, चौथा आधारस्तंभ लोकशाहीचा म्हणतो, सगळे पत्रकारिका, पोलीस प्रशासन, इतर अजून सर्वधर्मीय जे काही लिडरशिप आहेत, यांना आम्ही भेटीगाठी घेऊन ज्या काही घटना, ॲक्सिडेंट, थोड्याफार अशा काही घटना घडल्या, या घडू नयेत. आपण याला एक चुकीचं, एक वाईट स्वप्न आणि नवीन उमेदीने रथ यात्रा कशी चांगल्या पद्धतीने पार पडेल यासाठी आम्ही प्रत्येकाच्या भेटीगाठी घेत आहोत आणि प्रत्येकाचं सहकार्य घेत आहोत, की जेणेकरून ज्याच्या मार्गाने जसा जसा रथ पुढे आगमन करत असेल गडाकडे, प्रत्येकाने सहकार्य करावं. आणि मी तर म्हणतो ना, जे 40गाव फाट्यावर सगळे भाविक आतुरतेने, भावनेने, श्रद्धेने रथाच्या स्वागतासाठी येत असतात, यांना मी मनापासून विनंती करतो की 40गाव फाट्याला न येता शिवतीर्थापासूनच जी आपली 2 वर्ष अगोदरची परंपरा होती, शिवतीर्थाच्या पुढे सायंकाळपासून त्या परंपरेचा आपण परत सुरू करूया आणि आपण शिवतीर्थापासून दाभाडी मार्गे
गडावर रथाचं सुरक्षित आणि एकदम आनंदोत्सवामध्ये आपला रथयात्रा पार करूया ही नम्र विनंती असं मी एक तुमच्या माध्यमाने शार्प न्यूज च्या माध्यमाने काही भाविकांना एक माझी वैयक्तिक विनंती करतो आणि आपल्या मालेगावची शांतता कशी अबाधित राहील याची काळजी घेऊन सगळ्यांनी प्रत्येक मालेगावकर बांधवांनी रथाला सहकार्य करावं ही नम्र विनंती. आता मालेगाव म्हटलं तर मालेगावामध्ये सर्व धर्मीय लोक असतात आणि जो पारंपरिक मार्ग आहे तर चाळीसगाव फाट्यापासून तर मध्यबौल मुस्लिम बौल एरिया तो पास केल्यानंतर आपण शिवतीर्थाला येतो. शिवतीर्थाच्या पुढे आपण जात असतो. तर चाळीसगाव फाट्याला आपण आल्यावर काही जो विषय झाला ज्याच्यासाठी तुम्ही संरक्षण रथाच्यासाठी आलेत आणि 2 वर्ष ती प्रथा निभवली ती न करता आपण शिवतीर्थापासून पुढे जाऊया. मालेगाव हे आपलं शहर आहे. मालेगावावर काही चांगल्या प्रकारे काही लोकांचा प्रेम आहे आणि मालेगावाची शांतता दुभंगली नाही पाहिजे, ती अबाधित राहिली पाहिजे. यासाठी सगळ्या मालेगावकरांचं आणि आमच्या रथ आयोजन समितीचं परत प्रशासनाचं सगळ्यांची जबाबदारी बनते की आपण छोट्या छोट्या गोष्टींचं एक लक्षपूर्वक नियोजन करून आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी लक्ष देऊन सहकार्य करावं आणि आपली मालेगावाची शांतता कशी अबाधित राहील ही काळजीपूर्वक सहकार्य करून दक्षता घ्यावी. मालेगावमध्ये मुस्लिम कम्युनिटी मुस्लिम समुदाय त्याच्या आपल्या रथामध्ये सहयोग कसा राहतो? दादासाहेब, आम्ही जेव्हापासून रथयात्रा 28 वर्षापासून सुरू केलेली आहे तर जे मुस्लिम बांधव आहेत हे जे पायी चालणारे फक्त आपल्या शिरपूरचा मानाचा रथच नव्हे तर खानदेशातून येणारे लाखो भाविक दोंडाईचा सिंदखेडा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्ह्यातून जे पण शिरपूर चोपडा धरणगाव एरंडोल जळगाव सगळीकडनं गावोगावाहून प्रत्येक घरातून भाविक यात्रेला येत असतात. 3-3, 4-4 महिन्याचे बाळसुद्धा त्यांच्याजवळ यात्रेला महिलांकडे असतात. पण तो आमचा जो अनुभव आहे मुस्लिम बहुल एरियामधला की लोक मुस्लिम बांधवही एवढे सहकार्य करतात की ठिकठिकाणी थंड पाण्याचे त्यांनी स्टॉल लावलेले असतात. ठिकठिकाणी थंड पेय सरबत वगैरे याची ते दक्षता घेतात. यात्रेकरूंना सरबत वगैरे पाजत असतात. तर मुस्लिम एरियामध्येही चांगल्या प्रकारे भाविकांना सहकार्य लाभत असतं. काळजीपूर्वक तेही भाविकांना त्यांच्या पद्धतीने जसे सहकार्य करता येईल ते करत असतात. आजपर्यंत रात्री आणि दिवसमध्ये यात्री प्रवास करतात. महिला पण होती, हो मुली पण होते. हो. आजपर्यंत कधी असं घडलं का कोणी महिलाला या मुलीला काय त्रास झालेला? नाही, या गोष्टीत तर मी 100% सांगतो की म्हणजे महिलांच्या विषयी असो का मुलींच्या विषयी असो असं काही अनुचित प्रकार अजूनपर्यंत काही घडलेला नाही आणि घडायला पण नाही पाहिजे. काय तर यासाठीच आम्ही सगळ्यांच्या भेटीगाठी घेतो आहेत आणि सगळ्यांच्या विचारमय करून सगळ्यांना विनंती करून जो काही हा येणारा आपल्या शिरपूरचा मानाचा रथोत्सव आहे हा सुखरूपरित्या पार पाडावा ही आपली सगळ्यांची जिम्मेदारी आणि एक सगळ्यांची एक हे बनते काळजीपूर्वक सर्व जिम्मेदारी बनते. ती जिम्मेदारी आपण सगळ्यांनी निभवावी आणि ह्या रथामध्ये आनंद घ्यावा, आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा हीच विनंती करतो.